मी बोलत आहे तुम्ही इकडे फार फार करताय. अरे नाही, ठीक आहे, तुमचं प्रेम आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर आणि निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला. निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला. मूठभर हिंदुस्थानला घेऊन हजारांना लढून गेला. असा एकच राजा होऊन गेला. त्यालाही देवाने स्वर्गात मुद्रा केला. ते म्हणजे नावास्वरूपाने शिवाजी महाराज. या थोर महात्म्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आज मला काय बोलावं आणि काय नाही हे समजना. आता तुम्ही म्हणता घनश्यामजी तुम्ही एवढं बिग बॉस हातरून टाकलं, एवढं तुम्ही बोललात, पण कसं आहे मामा म्हणलं की बाच्याची धाकधूक होतीच. हा, आणि तुम्हाला तर माहिती आहे पुरींचं किती अवघड आहे. त्यामुळे जरा मामाला सांभाळूनच घ्यावं लागतंय. आपलं दोन्ही डगरी हात असलेलं बरं. आणि एक सांगायचं वाटतं, सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी, घनश्याम दिसतो लय भारी, पण मी मात्र म्हणेन निलेश गारे मामाच लय भारी. आणि आज त्यांचं महाराजा मित्र मंडळासाठी मनातून द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आज मित्रांनो कसं आहे, मला माईकची कधीच गरज पडत नाही. माईकला सुद्धा घाम फुटतोय, माईकला सुद्धा घाम फुटतोय. विचारायची मामा माईक तरी जेव्हा. हॅलो हॅलो हॅलो, नका नका, तेव्हा माईक तुमच्याकडे नको, आमच्याकडे राहू द्या. कसं आहे, एका माईकला घाम फुटला तरी दुसरा माईक आहेच, काळजी करू नका. माईक पेक्षा आपला आवाज लय मोठा आहे, त्यामुळं माईकच्या आवाजाची काही गरज नाही. पण काय झालंय, बिग बॉस मधून आल्यापासून आहे ना, इतके पत्रकार प्रेसंती चालू आहेत, बोलू बोलू पार घासाच गेलाय. संघ सारख्या ट्रिपसील ठेवतोय, का ट्रिपसीलन बोला, का ट्रिपसीलन बोला. काय करणार. आज मला घरचे म्हणत होते कार्यक्रम घेऊ नका, कार्यक्रम घेऊ नका, पण एक वैशिष्ट्य सांगतो, निलेश मामाचा कार्यक्रम दरवर्षी नवीन वर्ष म्हणजे 1 तारखेला असतो. आणि आज माझ्या आयुष्यातला कार्यक्रम आहे, बिग बॉसच्या घरातून आल्याच्या नंतरचा पहिला कार्यक्रम इथे. म्हणजे जेव्हा केव्हा बाच्याच्या आयुष्याला सुरुवात करायची ती मामापासूनच सुरुवात करतोय. फक्त मामाने कायमस्वरूपी आशीर्वाद आमच्या डोक्यावरती ठेवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मनापासून अभिनंदन करीन कुणाचं तर महाराजा मित्र मंडळासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो. काय वा लाइटिंग आहे, काय सजावट आहे, एक नंबर. पुण्यात महाराजा गणपतीचं खरंच तुम्ही जे स्वागत केलंय आणि तुम्ही जे उद्दिष्ट साधलंय, सगळे गणपती दिवशी एकत्र येत आहेत, हे प्रेम पाहून मला अगदी उभारून आलंय. आणि याचीच येथे आपण सगळ्यांनी एकत्र ठेवली पाहिजे. या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय. निलेश गारे मामांना मनापासून धन्यवाद देतोय. कसं आहे, बोलायसारखं भरपूर काय आहे, पण हा कार्यक्रम करून उद्या परत परभणीला जायचं आहे आणि हा सीझन फुल चालू आहे. त्यामुळं कॉम्प्रोमाइज नाही, कॉम्प्रोमाइज नाही. आणि तुम्ही सर्वांनी बिग बॉस मध्ये जे काही मला प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. निलेश गारे मामांचं पुनर्शी एकदा सरश मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.